श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, जवळच होळी हा सण आलेला आहे. तर होळी हा सण आपण रंगाचा, आनंदाचा सण म्हणजे उत्सव म्हणून आपण साजरा करत असतो. त्याशिवायच हिंदू धर्मानुसार धार्मिक रीतिरिवाजानुसार या होळी या सणाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. कारण होळी ह्या सणाच्या निमित्तानं म्हणजे अनेक सेवा, लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा, आपल्या घरात सुख समाधान समृद्धी नांदावी यासाठी मोठ्या प्रमाणात सेवा करण्याचा दिवस पण आपण म्हणत असतो. त्यामुळं होळीच्या दिवशी उपाय किंवा तोडगे केले जातात. त्यामुळं या होळी या सणाला हिंदू धर्मामध्ये खूप महत्वाचा सण मानला जातो. तर या होळीच्या निमित्ताने किंवा या होळी या सणाच्या आधी आपल्याला घरातून काही गोष्टी काढून टाकायच्या आहेत, ज्या गोष्टी आपल्या घरामध्ये नकारात्मकता वाढवतात किंवा थोडक्यात काय तर आपल्या घरातून अलक्ष्मीला आपल्याला बाहेर काढायचं आहे. तर ही अलक्ष्मी कशाच्या स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये राहते किंवा त्या वस्तूंमध्ये किंवा घरात राहते की ज्यामुळं आपल्या घरामध्ये अनारोग्य किंवा कटकटी, भांडण हे सतत होत असतात. तर ह्या सगळ्या गोष्टींपासून दूर जाण्यासाठी, आपल्या घरामध्ये सुख समाधान आणण्यासाठी, आपल्या घरामध्ये आरोग्य आणण्यासाठी, आपल्या घरामध्ये समृद्धी येण्यासाठी काही गोष्टी आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या. तर त्या वस्तू कोणत्या, तर त्याबद्दल आपण बोलूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला प्रवेशद्वारापासून सुरू करायचे. कारण घर म्हटलं की प्रवेशद्वार हे सगळ्यात महत्वाचं स्थान, कारण त्यातूनच अलक्ष्मी किंवा लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असतात. तर ते आपण ठरवायचे की आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास हवा का अलक्ष्मीचा. अलक्ष्मी कुणालाही हवी असते असं नाही, कारण अलक्ष्मीचा ज्या ठिकाणी वास असतो त्या ठिकाणी लक्ष्मी कधीही निवासासाठी राहत नाही. त्यामुळं अशा घरामध्ये अनारोग्य, कटकटी ह्या सतत चालू असतात. तर आपल्याला ह्या सगळ्या नकारात्मकता घराच्या बाहेर काढायच्या. तर त्यामुळं आपल्याला सुरुवात ही आपल्या प्रवेशद्वारापासून करायची. आपल्या प्रवेशद्वार सगळं आपल्याला ह्या होळीच्या आधी म्हणजे होळी अष्टकम ज्याला म्हणतो आपण, म्हणजे होळीच्या आधीचे 7 दिवसापासून होळीचे वेध सुरू झालेले असतात. तर ह्या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये अनेक तोडगे उपाय सुरू झालेले असतात किंवा करत असतात. त्यामुळं आपल्याला कुठले तोडगे जरी करायचे नसले किंवा आपण जे तोडगे करतो ते सेवेच्या माध्यमातून करत असतो, परंतु होळी हा सण असा आहे की ह्याच्यामध्ये अनेक साधू म्हणजे अनेक अघोरी कृत्य केली जातात. त्यामुळं म्हणजे आपल्याला आपला त्याच्यापासून बचाव व्हावा यासाठी आपल्याला होळीच्या 7-8 दिवस आधी आपल्याला आपल्या घरातून नकारात्मकता काढून टाकायची, आपल्या घरातून अलक्ष्मी काढून टाकायची आहे. त्यामुळे आपल्याला आपलं प्रवेशद्वार सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे. प्रवेशद्वार सगळं स्वच्छ झालं तर प्रवेशद्वार स्वच्छ करायचं म्हणजे काय, जी काही आपण फुलं पानांची तोरणं लावलेली असतात ती सगळी काढून स्वच्छ करायची आहेत. म्हणजे आता सगळीकडे तर आपण फुलाची पानाची म्हणजे खरीखुरी काही लावत नाही, म्हणजे प्लास्टिकचीच वगैरे वापरतो, पण ती सुद्धा काढून स्वच्छ करायची आहेत. किंवा जर फुलं पानाची असतील तर ते सगळी तोरणं काढून टाकायची आहेत. सगळं आपलं प्रवेशद्वार स्वच्छ करून पुसून वगैरे घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला घराची सुद्धा स्वच्छता करायची. आता आपण सगळं घर, जसं आपण दिवाळीच्या वेळेस सगळी घरं स्वच्छ करून घेतो त्याच पद्धतीनं होळीच्या निमित्ताने सुद्धा आपल्याला आपलं सगळं स्वच्छ घर करून घ्यायचंय. आता स्वच्छ घर केलं म्हणजे आपल्या घरातल्या काही गोष्टी आपण बाहेर काढतोच, परंतु म्हणजे मानवी प्रवृत्ती अशी आहे की आपण हव्यासाने पूर्ण भरलेले असतो. कारण घर आवरताना, घर स्वच्छ करताना अशा बऱ्याचशा गोष्टी किंवा बऱ्याचशा वस्तू ज्या खराब झालेल्या असतात त्या सुद्धा आपण बाहेर काढतो, परंतु कुठंतरी आपण म्हणजे त्या पुढे आपल्याला भविष्यात कामी येतील किंवा ह्याचा काहीतरी उपयोग होईल म्हणून आपण जशाच्या तशा घर आवरतो आणि परत ती अडगळ तशीच ठेवून देतो. तर आवर्जून आपल्याला ती अडगळ न ठेवून देता ज्या गोष्टी आपल्याला लागत नाहीत त्या गोष्टी आपल्याला घराच्या बाहेर काढून टाकायच्यात. कारण जेवढ्या अनावश्यक वस्तू आपण घरामध्ये आणाल तेवढी घरामध्ये अलक्ष्मीचा वावर होतो, तेवढी घरामध्ये नकारात्मकता वावरते. त्यामुळं या गोष्टी आपल्याला बाहेर काढून टाकायच्याच आहेत. मग आता घर स्वच्छ करायलोत म्हणजे आपण घरातली सगळी जाळी जळमट सगळं काढून टाकायची आहेत. कारण इथं सुद्धा अलक्ष्मीचा वास असतो. ज्या घरामध्ये जाळे वगैरे असतात त्या घरात सतत भांडणं, किरकिर, आजार या गोष्टी घडताना आपण पाहतो. त्यामुळे आपल्याला सगळ्या घरातली जाळ जळमट काढून टाकायची. त्यानंतर मग आता आपल्याला सगळ्या वस्तू बाहेर टाकायच्या. तर त्या वस्तू कोणत्या, आता सगळ्या म्हणजे काही सगळ्या घरातलं सामान आपल्याला बाहेर काढायचं नाही.
ज्या गोष्टी अनावश्यक आहेत, ज्या गोष्टीचा वापर आपण करत नाहीत किंवा ज्या गोष्टी खराब झालेल्या आहेत त्याच गोष्टी, तर त्या गोष्टी कोणत्या किंवा त्या वस्तू कोणत्या? तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या घरामध्ये जर कुठली प्लास्टिकची भांडी असतील जी तुटकी फुटकी आहेत, पण आपण ती कधीतरी उपयोगाला काहीतरी त्याचा वापर करता येईल म्हणून ठेवतो, तर अशा फुटक्या तुटक्या ज्या वस्तू आहेत प्लास्टिकच्या त्या सगळ्या आपल्याला फेकून द्यायच्यात. त्यानंतर आपल्याला काचेच्या वस्तू ज्या म्हणजे आपण बऱ्याच घरामध्ये आता आपल्या कपाचा नाक म्हणजे कप धरायचं जे असतं ते तुटून गेलेलं असतं, परंतु त्या कपाचा आपण वापर करत असतो, तर अशी सुद्धा वस्तू आपण घरामध्ये ठेवायची नाही की ज्यामुळे आपल्या घरात नकारात्मकता वाढते. आता मीही काही वेगळी नाही, स्त्री म्हटलं की ती तिच्या संसाराला लागणाऱ्या सगळ्या वस्तू खूप जतन करून वागत असते किंवा जतन करून ठेवत असते. आता ती तिची प्रवृत्तीच झाली त्यात, तर मी काही वेगळी नाही. तर अशा तुटकी आहेत ज्या कपाची कानं तुटलेली आहेत, तर ती अशी कप आपल्याला बाहेर टाकून द्यायची. ज्या काचेच्या वस्तू काचेच्या बॉटल्या त्या जर खराब झालेल्या असतील तर त्या बॉटल सुद्धा आपल्याला बाहेर टाकून द्यायच्यात. कुठल्याही तुटक्या फुटक्या वस्तू आपल्या घरात ठेवायच्या नाहीत. पुन्हा म्हणजे उपयोग होईल हा दृष्टिकोनच डोक्यात न ठेवता सरळ ते आपण बाहेर फेकून द्यायचे. त्यानंतर आपल्या घरामध्ये काही इलेक्ट्रिक वस्तू असतात, त्या इलेक्ट्रिक वस्तू लागत नाहीत पण आपण त्या तशाच ठेवून दिलेल्या असतात किंवा काही खराब झाल्यात म्हणून त्या तशाच पडून असतात. तर त्यामध्ये फॅन असो, कारण एखाद्या वेळेस फॅन खराब झालेला जरी असला तरी सुद्धा आपण काय करतो की ज्या घरामध्ये फॅन चालू आहे तिथंच आपला वावर करतो, परंतु जो बंद पडलेला आहे त्याला दुरुस्तही करून आणत नाही किंवा तो वापरतही नाही. तर अशा वस्तू एक तर तुम्हाला वापरायच्याच असतील तर त्या दुरुस्त करून तुम्ही आणू शकता, परंतु जर त्या दुरुस्त होत नसतील तर तशा वस्तू आपण घराच्या बाहेर काढून टाकायच्या आहेत. त्यानंतर बंद पडलेला घड्याळ, जर तुमच्या घरामध्ये जर बंद पडलेली घड्याळ असेल, घड्याळ बंद पडली म्हणजे वेळेचं चक्र थांबलं पर्यायी चक्र थांबलं म्हणजेच काय, तर आपल्या आयुष्याची गती थांबली. तर आपल्या आयुष्याला गती मिळावी यासाठी आपल्या घरामध्ये चालू घड्याळ असायला हवं. त्यामुळं जर घड्याळ बंद असेल तर ते दुरुस्त करून घ्या. सेलचं असेल, सेल संपला असेल तर सेल टाकून घ्या, परंतु चालू परिस्थितीमध्येच घड्याळ आपल्याला घरात ठेवायचे. आणि दुरुस्त केल्यानंतर दुरुस्त होत नसेल तर असं घड्याळ तुम्ही फेकून दिलं तरीही चालतं. त्यामुळं ते घड्याळ तुम्ही घरामध्ये ठेवू नये. त्यानंतर आपल्या घरामध्ये घरामध्ये आपण प्रत्येक सणाला खरेदी करत असतो कपड्यांची. मग आता आपल्या घरामध्ये भरमसाठ कपडे झालेले असतात ज्या कपड्यांचा आपण वापर सुद्धा करत नाही किंवा आपण ते बांधून टाकून देतो आपल्याला घालायचे नाही म्हणून, आणि काही दिवसानंतर परत तेच कपडे पाहून पुन्हा घालायला वापरायला काढत असतो. तर असं न करता जी कपडे आपल्याला वापरायची नाहीत ती जर चांगल्या कंडिशनमध्ये असतील तर चांगली असतील तर तुम्ही कुठेही अनाथाश्रमामध्ये किंवा कुठेही ज्यांना गरजू आहेत तर त्यांना ते धुवून स्वच्छ करून ती कपडे दिली तरी चालतं. परंतु अशी कपडे जी तुम्हाला वापरायची नाहीत परंतु तुम्ही पोतेच्या पोते भरून ठेवलेली आहेत, तुमचं कपाटचं कपाट भरून गेलेलं आहे कपड्यांनी, तर अशा वेळेस न वापरण्यात येणारी कपडे ती तुम्ही बाहेर टाकून द्यायचं आहे. तर अशी कपडे सुद्धा आपल्याला घरामध्येच न साठवता ती पण बाहेर टाकून द्यायची आहेत. त्यानंतर आहे देवघराकडे आता वळूयात. तर आपल्या देवघरामध्ये आता हे झालं किचनचं किंवा आपल्या घरातलं साहित्य. तर आता देवघरातलं साहित्य बऱ्याच वेळेस असं होतं की देवघरामध्ये दुभंगलेल्या मूर्ती असतात, तर त्या मूर्तीचं पूजन आपण करत असतो. तर दुभंगलेल्या किंवा तुटलेल्या फुटलेल्या मूर्तीचं कुठेही पूजन केलं जात नाही आणि ते वर्ज्य असतं. त्यामुळं अशा मूर्ती जर तुमच्या देवघरामध्ये असतील किंवा असे फोटो वगैरे जे खराब झालेले देवाचे तुमच्या घरामध्ये असतील तर ती सगळी फोटो किंवा ती सगळ्या मूर्ती त्याचं विसर्जन तुम्ही करावं आणि त्या सुद्धा घराच्या बाहेर होळीच्या निमित्तानं काढून द्यावं. कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मकता वाढत असते. नकारात्मकता वाढली म्हणजेच काय, तर अलक्ष्मीचा वास होतो. अलक्ष्मी जेव्हा घरात नांदते तर त्या घरामध्ये लक्ष्मी नांदत नाही, पर्यायी आपल्या घरामधून समृद्धीच बाहेर जाते. समृद्धी बाहेर गेली तर निश्चित आपल्या आरोग्याला वर सुद्धा त्याचे परिणाम होतात. त्यासोबतच आपल्या घराच्या वातावरणामध्ये सुद्धा परिणाम होतात. त्यामुळं या अशा सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला आवश्यकच नाहीत तर आवर्जून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला होळीच्या आधी आपल्याला घराच्या बाहेर टाकायच्यात की जेणेकरून आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता नांदेल, आपल्या घरामध्ये आयु आरोग्य नांदेल, त्यासोबतच त्या घरामध्ये समृद्धी येईल. यासाठी या गोष्टी आपल्याला घराच्या बाहेर टाकणं आवश्यक असतं. तर सगळ्या महिलांनी होळीचं निमित्त साधून आपल्या घरातील ह्या टाकाऊ ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या तुम्हाला बाहेर फेकून द्यायच्या आहेत. टाकाऊ पासून टिकाऊ करण्याच्या नादात त्या दिवसेंदिवस वर्ष त्या घरामध्येच साठवून न ठेवता त्या तुम्ही होळीचं निमित्त करून फेकून द्या, तर निश्चितच तुमच्या घरातली नकारात्मकता जाईल, तुमच्या घरात आयु आरोग्य नांदेल, यात मात्रही शंका नाही. त्यानंतर पुढची गोष्ट आहे ते म्हणजे चप्पल. आता चप्पल सुद्धा आता म्हणजे पहिलेच्या काळामध्ये प्रत्येकाला एक एक जोड असायची.
ठेवायचे, परंतु आता घरात प्रत्येकाला 4-4, 5-5 जोड असतात. तर अशा वेळेस म्हणजे आपण ह्या ड्रेसवरची ही चप्पल, ह्या ड्रेसवरचे हे शूज, म्हणजे हा विचार करून करून आपण एवढे भरमसाठ चप्पला सुद्धा घरात साठवलेले असतात की चप्पलांमध्ये सगळ्यात जास्त नकारात्मकता असते आणि चप्पलामध्ये सगळ्यात जास्त अलक्ष्मीचा वास करणारी चप्पल असते. त्यामुळं जर आपल्या घरामध्ये तुम्हाला लागत नसतील तर त्या चप्पला किंवा ज्या तुटक्या चप्पल असतील त्या सुद्धा तुम्ही घरात तशाच ठेवलेल्या असतील की आज फेकून देता येते, उद्या फेकून देता येईल या विचाराने जर त्या तशाच पडून असतील, तर या होळीचं निमित्त साधून ह्या चप्पला सुद्धा तुम्हाला बाहेर फेकून द्यायच्या आहेत. आणि जर तुमच्याकडे प्रत्येकाला एका जोडापेक्षा जास्त जोड असतील तर अशा वेळेस त्या चप्पलची सुद्धा एक विशिष्ट जागा असायला हवी आणि ती सुद्धा झाकून असायला हव्यात. आपण दाराच्या समोर गेलं की आपल्या पूर्ण चप्पलचं भांडार जर समोर दिसत असेल तर ते अलक्ष्मीचा वास असतं. त्यामुळं असं आपल्या दाराच्या समोर सुद्धा एवढ्या चप्पल असू नयेत आणि फक्त तुम्हाला ज्या रेग्युलरच्या वापरायच्या आहेत त्याच चप्पल तुम्ही बाहेर ठेवायच्यात आणि बाकीच्या चप्पल कुणालाही दिसणार नाहीत ते असं एका साईडला आपल्याला ठेवून द्यायचे. भला आता आपण वेगवेगळ्या ड्रेसवरती वेगवेगळे शूज चप्पल परिधान करतो, घालतो, पण ही जरी आपली आवड असली तर पण त्याला ठेवण्याची सुद्धा एक विशिष्ट जागा आणि ठेवण्याची पण एक विशिष्ट पद्धत वापरून आपण त्या गोष्टी जर ठेवल्या तर निश्चित अशा घरामध्ये नकारात्मकता नांदणार नाही. त्यामुळे ही सुद्धा वस्तू आपल्याला होळीचं निमित्त साधून तुटक्या जर चप्पल असतील तर त्या निश्चितच तुम्ही त्या फेकून द्या आणि चांगल्या कंडिशन मध्ये असतील पण ते तुम्ही वापरत नसाल तर गरजू व्यक्तीला त्या तुम्ही दिल्या वापरायला तरीही चालतं. आणि जर खूप चांगल्या आहेत आणि त्या तुम्ही वापरताय पण अधूनमधून वापरताय तर त्याची म्हणजे योग्य ठिकाणी ठेवा आणि योग्य ठिकाणी त्याला व्यवस्थितरित्या ठेवा, तर निश्चितच तुमच्या घरामध्ये अलक्ष्मी राहणार नाही. या अशा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी जर आपण घराबाहेर टाकल्या तर निश्चित आपल्या घरातली नकारात्मकता जाते, आपल्या घरातली अलक्ष्मी बाहेर पडते आणि ज्या ठिकाणी अलक्ष्मी राहत नाही त्या ठिकाणी लक्ष्मीचा वास होतो. लक्ष्मीचा वास राहिला म्हणजे आपल्या घरामध्ये आयु, आरोग्य, समृद्धी या सगळ्या गोष्टींनी आपलं घर परिपूर्ण बनतं. त्यामुळे दिलेली माहिती साधी सोपीच आहे पण मला ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.